श्री महाकाल मित्रांनो, आपण काल थांबलो होतो इथे. बघू शकता तुम्ही रूम आहे. आपले सामान झालेलं आहे पॅकिंग पूर्ण. आणि ही अशी रूम आहे. इथं आपण संतराम मंदिरामध्ये भेटलो होतो. तिथं जेवण करून त्यांचीच ही रूम वगैरे आहे. तर तिथं आपण त्यांना भेटून हे केलं. तर त्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेमध्ये आपल्याला राहायला मिळाला असा परिसर आहे. आपली सायकल तिकडे बाहेर आहे. सुंदर अशी जागा आहे. इथं पाण्यासाठी नळ वगैरे आहे आणि तिकडे बाथरूम वगैरे आहेत. तर अशा प्रकारे आपली तयारी झाली आहे पूर्ण. आणि आपण इथून निघत आहोत समोरच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, प्रवासामध्ये सोबत राहा आणि अशी सोबत साथ द्या. सगळ्या वेगवेगळ्या रूम आहेत धर्मशाळेच्याच आणि वरती पण आहेत. आपण इथं खालतीच थांबलो होतो रूम नंबर 8ला. जवळपास यायला आपल्याला 8, 8:30, 9 वाजले होते. तर आपण रात्रीलाच आंघोळ करून रेडी होऊन, सकाळला आंघोळ शक्य होत नाही, सरळ रात्रीलाच आंघोळ करतो आम्ही पोचल्यानंतर आणि मग समोर जातो. मित्रांनो, अशा प्रकारे आपली पॅकिंग पूर्ण झाली आहे आणि आपण निघूयात. अशा प्रकारे ही आपली सायकल आहे. इथं ठेवलं होतं आपण. आपलं सामान आहे. आता आपण निघणार आहोत. तर निघण्यासाठी गेट आहे आणि तिकडून आपण बाहेर जाणार आहोत. हे दादी आहेत. दादीशी भेट करून देतो तुम्हाला. दादी हाय बोलिये. जय श्री माताजी. हां, दादीने खूप छान मदत केली. आणि आपण आता तिकडे समोर मंदिर आहे. तर मंदिरात दर्शन करून आपण समोर निघू असा विचार आहे. बघूयात. तर मित्रांनो, भेटूयाच समोर. आयरन मॅन ऑफ इंडिया, पोलादी पुरुष माननीय श्री वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे हा नाडियाड शहरामध्ये. आणि आपण इथून आता बाहेर पडत आहोत मित्रांनो. बघू शकता पोलादी पुरुष माननीय श्री वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे हा नाडियाड शहरामध्ये. आणि आपण इथून आता बाहेर पडत आहोत मित्रांनो. बघू शकता काय रस्ते आहेत मित्रांनो गुजरात मधील. बघू शकता तुम्ही. साबरमती नदी आहे मित्रांनो ही. पाहू शकता इथं पात्र. एक मंदिर दिसतंय मित्र आपल्याला. आपल्याला नाव वाचता येत नाही आहे. कसोटिया श्री काहीतरी असं नाव आहे मंदिराचं. प्रणाम करून आपण निघत आहोत. जय भगवंत. जय श्रीराम मित्रांनो, आपण आहोत श्री संतराम महाराज मंदिरामध्ये. महाराजांनी ते समाधी स्थान आहे महाराजांचं. ते समाधी घेतली होती आणि समाधी घेतल्यानंतर 2 दिव्य ज्योती प्रकट झालेले आहेत. त्या दिव्य ज्योती आहेत. आणि अशा प्रकारे इथे महाराजांची ज्योतीच्या रूपाने पूजा होते. श्रीराम मंदिर आहे, संतराम महाराज मंदिर. आणि तुम्ही परिसर बघू शकता. उत्तम प्रकारे हे आहे. तर सुंदर असा निर्मळ वातावरण आहे. संपूर्ण परिसर हा भक्तिमय आहे पूर्ण. जिकडे तिकडे तुम्हाला भक्तीचं वातावरण दिसेल सकाळला.
समोर तिकडे ओमचं स्टॅच्यू आहे आणि अशा प्रकारे उत्तम असं भक्तिमय वातावरण आहे. श्री संतराम महाराज मंदिर यांचंच तिकडे राहण्याची व्यवस्था आहे. तिथे थांबलो होतो मी. तुम्ही बघू शकता मंदिर परिसर सुंदर आणि भक्तिमय असं वातावरण आहे पूर्ण जिकडे तिकडे. मित्रांनो, ही आहे ABCD बिल्डिंग. धोलेरा द स्मार्ट सिटी मधील ABCD बिल्डिंग ही आहे, जिच्यावर धोलेरा लिहिलेला आहे. ही बघू शकता तुम्ही, ही बिल्डिंग आहे ABCD बिल्डिंग, जिच्यावर धोलेरा लिहिला आहे, धोलेरा द स्मार्ट सिटी. असा हा नवीन बनणारा एरिया आहे मित्रांनो. स्वामीनारायण मंदिरातील हा प्रवेशद्वार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. जय श्रीराम मित्रांनो. हा आहे श्री स्वामीनारायण मंदिर, धोलेरा द स्मार्ट सिटी. आणि इकडे असं, इकडे समोर तुम्हाला महाराजांची समाधी दिसेल. जय श्रीराम. गुजरात में अहमदाबाद के धोलेरा में है, जो अभी प्रेजेंट टाइम में स्मार्ट सिटी बन रहा है. ये है स्वामीनारायण जी का मंदिर, जो श्री कृष्ण के बहुत बड़े भक्त थे. उनकी आराधना करते थे, साधना करते थे, और महाराज जी भक्त थे और व्रत वगैरह सब कुछ करते थे. महाराज जी का आज हर चीज मौजूद है यहाँ पे, जो भी उन्होंने जिंदगी में पूरी जीवन में यूज किया सब कुछ यहाँ हमें देखने को मिलेगा. और यहाँ ऐसा माना जाता है, दर्शन मात्र से लोगों के दुख व पीड़ा हट जाते हैं. जय श्री कृष्ण. जय जय श्री कृष्ण. ये है भगवत गीता, जो महाराज जी ने लिखी है, स्वामी जी ने. और ये उनकी खड़क है, चप्पल जो पहनते थे पुराने टाइम में, ये भी उनके चेलों की उनकी है. ये उनके बिस्तर है, ये कपड़ा है जिसपे उनके पद चिन्ह है बनाए हुए. ये उनके बिस्तर है जो उनके आश्रम में थे. और ये उनके बर्तन है, लोटा वगैरह वाटकी जो भी है. ये जो पुराने सैनिकों में काम में लिए जाने वाले शस्त्र है, ढाल, वो है, वो उनका बाजोट है. और ये उनके कपड़े हैं, माला है, जो भी उनके हाथ से जो भी चीजें छुई हुई है एक बार सारी यहाँ पे रखी हुई. और ये भी, ये डाल है, ये उनकी कटार है, ये उनका पंखा है, ये उनके सारे, ये उनके हाथों से बनाए हुए चित्र है जो भी इस कपड़े पे बनाए हुए. पुराने जमाने में तो पेपर का इतना उपयोग होता नहीं था, तो कपड़ों पे बनाते थे. और यहाँ पे महाराज जी के पद चिन्ह है. यहाँ पे महाराज जी ने पद चिन्ह है यहाँ पे. और ये नंदी महाराज है, ये भी उनके बिस्तर वगैरह है. और ये उनकी चटाई वगैरह, माला वगैरह सब कुछ यहाँ पे लगाया हुआ है. और माना जाता है कि यहाँ पे जो भी कोई मन्नत मांगे तो वो पूरी हो जाती है. एक जो धागा महाराज जी ने लकड़ी के टुकड़े पे भी जो किया था, धागा लपेटा था, वो भी यहाँ पड़ा है. आज मिलेगा हमें देखने को. सारे बर्तन वगैरह सब कुछ मिल जाएंगे.